हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.2 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. काय आहे पहा क्वेश्चन. पॉईंट P इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज अ डायमीटर. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A अँड P आर 2, -3 अँड -2, 0 रिस्पेक्टिवली. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यापूर्वी प्रथम आपण मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणजे काय हे पाहू. आता या फिगरमध्ये A आणि B हे दोन पॉईंट्स आहेत आणि AB ला जोडणारा हा काय लाईन सेगमेंट आहे. आता AB या लाईन सेगमेंटवरती P हा काय आहे मिड पॉईंट आहे. आता मिड पॉईंट म्हणजेच काय P हा पॉईंट काय करतो AB या लाईन सेगमेंटचे काय करतो 2 इक्वल पार्ट्स करतो. AB या सेगमेंटला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतो. म्हणजेच AP आणि PB हे दोन्ही काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. म्हणजेच P हा पॉईंट काय करतो AB या लाईन सेगमेंटला काय करतो m:n या रेशोमध्ये डिव्हाइड करतो. आणि हा जो रेशो आहे m:n हा काय असणार आहे इक्वल असणार आहे. m:n हा रेशो काय असणार आहे इक्वल असणार आहे. कारण AP आणि PB काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. आता आपण A चे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू, B चे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू आणि P चे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू. आता ज्यावेळेस P हा काय असेल AB या लाईन सेगमेंटचा मिड पॉईंट असेल त्यावेळेस आपल्याला x आणि y कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला यूज करायचा आहे पहा. x इज इक्वल्स टू x1 प्लस x2 अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करून आपण x कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. आणि y कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. जर आपल्याला एक्झाम्पलमध्ये मिड पॉईंट दिला असेल तर आपण काय करायचं आहे हा मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करायचा आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आता एक्झाम्पल समजून घेण्यासाठी आपण ही काय करू रफ फिगर काढून घेऊ. P इज द सेंटर ऑफ द सर्कल. आता P हा काय या सर्कलचा सेंटर आहे. अँड AB इज अ डायमीटर. AB हा काय डायमीटर आणि डायमीटर काय होतो सेंटरमधून पास होतो. AB हा काय सर्कलचा डायमीटर आहे. म्हणजेच AP आणि PB या दोन्ही काय आहेत सर्कलच्या रेडियस आहेत आणि रेडियस काय असतात इक्वल असतात. म्हणजेच P या पॉईंटमुळे AB या लाईन सेगमेंटचे काय झालेले आहेत 2 इक्वल पार्ट्स झालेले आहेत. म्हणजेच P हा काय असणार आहे मिड पॉईंट असणार आहे. या लाईन सेगमेंटचा P हा मिड पॉईंट असणार आहे. म्हणजे आपण काय करू मिड पॉईंट फॉर्म्युला यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करू. आता A चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, B चे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू आणि P चे कोऑर्डिनेट्स x अँड y कन्सिडर करू. आता पुढे काय विचारलेलं आहे पहा आपल्याला. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B. पॉईंट B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. x2 y2 आपल्याला फाइंड करायचं आहे. इफ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A अँड P आर 2, -3 अँड -2, 0 रिस्पेक्टिवली. म्हणजेच A आणि P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि पॉईंट B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. पहा आपण सॉल्व करू एक्झाम्पल. लेट A चे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू, B चे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू अँड P चे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर करू. हे काय आहेत बी द गिवन पॉईंट्स. हिअर x1 इज इक्वल्स टू. आता x1 ची व्हॅल्यू काय पहा A चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत 2, -3 म्हणजे हे काय येईल x1 येईल आणि हे काय येईल y1 येईल. x1 किती आहे 2, y1 इज इक्वल्स टू -3. P चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. P चे कोऑर्डिनेट्स आपण x अँड y कन्सिडर केलेले आहे. म्हणजेच x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे. x ची व्हॅल्यू काय आहे -2 हे x आणि हे y. x ची व्हॅल्यू -2 आणि y ची व्हॅल्यू काय पहा 0.
आणि आपल्याला x2 आणि y2 फाइंड करायचं आहे. आता P हा काय आहे, मिड पॉइंट आहे. P इज द मिड पॉइंट ऑफ line segment AB बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. आता आपण मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करू. x इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आपला x1 प्लस x2 अपॉन 2 इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. किती आहे पहा, x ची व्हॅल्यू -2 इज इक्वल्स टू x1 ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस x2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे अपॉन 2. आता हे 2 आपण या साईडला घेऊ. येथे काय आहे, डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. -2 इंटू 2 इज इक्वल्स टू 2 प्लस x2. -2 इंटू 2 किती येईल, -4 इज इक्वल्स टू 2 प्लस x2. आता हे 2 आपण या साईडला घेऊ. येथे काय आहे, प्लस साइन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. -4 हे 2 या बाजूला आल्यानंतर -2 होईल इज इक्वल्स टू x2. -4 -2 किती येईल, -6. देअरफॉर x2 इज इक्वल्स टू -6. म्हणजे आपल्याला x2 हा कोऑर्डिनेट काय मिळाला, -6. आता आपण y2 हा कोऑर्डिनेट काढून घेऊ. आपण y2 हा कोऑर्डिनेट फाइंड करू. फॉर्म्युला काय आपला y इज इक्वल्स टू y1 प्लस y2 अपॉन 2 इज इक्वल्स टू y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. y ची व्हॅल्यू काय पहा, y ची व्हॅल्यू काय आहे 0 इज इक्वल्स टू y1 प्लस y2. y1 किती आहे पहा, -3 प्लस y2 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे अपॉन 2. आता हे 2 आपण या साईडला घेऊ. येथे डिवाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 0 इंटू 2 इज इक्वल्स टू -3 प्लस y2. 2 इंटू 0 काय येईल, 0 येईल इज इक्वल्स टू -3 प्लस y2. तर हे 3 आपण या साईडला घेऊ. इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस आहे ते प्लस होईल. +3 इज इक्वल्स टू y2. देअरफॉर y2 इज इक्वल्स टू 3. म्हणजे y2 कोऑर्डिनेट आपल्याला काय मिळाला, 3. म्हणजेच आपल्याला B या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स काय मिळाले, x2 हा कोऑर्डिनेट -6 आणि y2 हा कोऑर्डिनेट 3 मिळाला. ॲन्सर लिहू आपण. देअरफॉर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट B आर, x2 कोऑर्डिनेट काय आहे -6 आणि y2 कोऑर्डिनेट 3. अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.